निघतोय बँगलोर साठी आता. चला. काय बँगलोर साठी? चला. आम्ही आलेलो स्टेडियम कडे. तर मित्रांनो आज आपण ब्लॉगची सुरुवात होते एका नवीन ठिकाणी जाणार नाही म्हणजेच बँगलोर. आता आपण लिफ्ट मागवून घेतलेली आहे. आता जातोय आपण मध्ये. केव्हा येईल. तर फायनली आपली लिफ्ट येऊन लागलेली आणि आपण आता ग्राउंड फ्लोअर दाबलेलं आहे. येऊन लागलो आता मध्ये. माझ्या तर पुरी फाटते डायरेक्ट मध्ये यायची. यामुळे खतरनाक डायरेक्ट आता 1-2 मिनिटामध्ये पोचवलेलो आता मी लगेच. हे बघा पोचलो. तर आता आम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा तुम्हाला भेटलो आता. तर आता आपली कॉफी लागलेली आपण एकदम घेऊ. आता आपण निघतोय बँगलोर साठी आता. चला. काय बँगलोर साठी? चला. तर मग आता कम्प्लिटली आपण पोचून गेलेलो बँगलोर आणि आता बघा आपण हॉटेलवर थांबलेलो आहे. तर आता चला आपण जाऊ एका टेबल बघू आणि जेवायला बसू डायरेक्ट. आपल्याला गन्नकच फिरायची डायरेक्ट. हे बघा आता. तर मित्रांनो तुम्हाला आता मी भेटणार आहे जेवण केल्यानंतर. पूर्णपणे जेवण होऊन गेले. आता मिल्कशेक मागवलेले ते पिऊन डायरेक्ट जातो. तर आता फायनली आम्ही जेवण करून निघून गेलेलो. ट्रॅफिकमध्ये फसलेले. तर फायनली आपण लागलो लालबाग. तर हे बघा किती खतरनाक आहे यार. म्हणजे आता लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स आता घेऊन येतो डायरेक्ट. हे बघा आता मध्ये आम्ही एंटर घेऊन गेलेलो आणि आम्हाला ती सायकल घ्यायची. बघा ती सायकल रेंट विचारायला चाललो आता. काय माहिती घेता का नाही विचार रे. ते म्हणतात 40 मिनिटं 100 रुपये. आता मग आता घेतो या. मी बी घेईल. 40 मिनिटं हो. आता आमची ती सायकल कॅन्सल होऊन गेली आणि गाडी फिट होऊन गेली. म्हणजे सगळे बसून जातील गाडीमध्ये म्हणून आता मग गाडी मध्ये चाललो आम्ही. आपल्याला गाडी भेटून गेलेली आणि आता मी बसतोय मागे डायरेक्ट मागे बसतोय. फोटो काढण्यासाठी आम्हाला थांबवलेलं आहे. टुरिस्ट कमी आणि ट्रिपचे मुलं जास्त आलेले आहेत. हे बघा सगळ्या ठिकाणी जाईल सगळ्या ठिकाणी. हे बघा आता आम्ही बघितलं. हे बघा किती मोठं झाड आहे बघा. हे कम से कम 50च्या फीटच्या वरती. आम्हाला असं सांगितलंय की झाड 200 वर्षाच्या वरती आहे. म्हणजे 200 साल पुराण आहे झाड. हे बघा किती झाड आहे. आणि रिअल मध्ये बघणार ना तुम्ही तर खतरनाक आहे डायरेक्ट. झाड बघितलं की आता आम्ही दुसऱ्याकडे चाललो दुसऱ्या पॉइंटवर. हे बघा इकडे गणपतीचे आकार आहे बघा झाडामध्ये. आता आम्ही इकडे थांबलेलो. आता आम्ही आलेलो स्टेडियम कडे. आलेलो इस्कॉन मंदिर म्हणजे की बँगलोर मध्ये सुप्रसिद्ध मंदिर. आता आम्ही खाली पार्किंग लावतोय गाडी. हे बघा दिव्यू. आता जर तुम्हाला पण स्वर्ग बघायचं असेल तर बघूनच घ्या तुम्ही पण. तर चला आता आपण मंदिरात जाऊ. चला लवकर. काय फोटो काढताय? बघा आता आपण पोहोचून गेलेलो आहे. हे बघा मंदिर आणि आता लाईनीमध्ये लागतोय. काही गर्दी तर काही नाही. तर हे बघा मंदिर आपलं इस्कॉन मंदिर. हे बघा आता माझ्या जेवढून एकदम भारी दर्शन होऊन गेलेलं आहे आणि आता मी चाललो पिक्चर बघायला. हे बघा पिक्चर बघायला चाललो मी आता. दाखवतो तुम्हाला मी सगळं. तुम्ही आता लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. मी तिकीट काढतोय. हॅलो अंकल. चला भाऊ आपले तिकीट लागलेले 4. तू येतोय पिक्चरला? हाँ 5 और एक निकाल दो. 25 रुपये दे. 25 रुपये दे. अजून एक. 20 मिनिट सिनेमा आहे. हे बघा पुरी मजा येईल डायरेक्ट आज. आता मला माहिती पडलं की पिक्चर लागून गेलेला आहे. हे बघा कोणी नाही डायरेक्ट आलेला. आम्ही एकटे. आता आमचे पिक्चर पूर्णपणे कंप्लीट होऊन गेलेला आहे. आता कोणी जायला नव्हतं डायरेक्ट. आता आम्ही चाललो डायरेक्ट म्हणजे गाडीमध्ये चाललो आता. तर आता मी डोनट घेतोय. हे बघा त्यांनी बघा काढलेलं आहे.
हे बघा आता आपण डोनट घेऊन घेतलेले आपण हे घे. तर आता मी direct चाललो गाडीमध्ये. तर आता आपण निघून गेलेलो आहे. आता आपण डायरेक्ट थांबू हॉटेलवर. तर आता आम्ही थांबलेलो हॉटेलवर आणि आता हॉटेलवर जातो. ओ भाई काय हॉटेल रे हे बाप माशे. तर मित्रांनो आता माझं जेवण कम्प्लिटली होऊन गेलेलं आहे आणि आता सोबतच मी ब्लॉगला एंड करतो. जे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब मग करून द्या. धन्यवाद.